हॅलो गाईज, वेलकम टू अवर चॅनल एपी स्टडी स्टेशन. आज आपण शिकणार आहोत बेसिकचा पार्ट 3, ज्यामध्ये आपण बघणार आहोत सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट मधला एकदम बेसिक कन्सेप्ट, म्हणजे कोणता सब्जेक्ट असल्यावर कोणता वर्ब यूज करणार. सिंग्युलर सब्जेक्ट सोबत सिंग्युलर वर्ब यूज करणार, आणि प्लुरल सब्जेक्ट असेल तर प्लुरल वर्ब यूज करणार. बघा कसं. आता बघा, एक वाक्य कसं तयार होतंय. सब्जेक्ट प्लस वर्ब आणि काहीतरी असते. मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितले सब्जेक्ट सोबत काय असते. एक तर ऑब्जेक्ट असते किंवा कॉम्प्लिमेंट असते किंवा ॲडवर्ब असू शकतो. ओके, मग ते फिक्स नसते की ऑब्जेक्टच असणार आहे, कॉम्प्लिमेंट असणार आहे की ॲडवर्ब असणार आहे. पण हे फिक्स आहे सब्जेक्ट आणि वर्ब. मग आपण बघितलं होतं की वर्ब कशा टाईपचे असतात. वर्ब्स दोन टाईपचे असतात. एक असतोय तो हेल्पिंग वर्ब आणि एक असतोय तो मेन वर्ब. मग हेल्पिंग वर्ब मेन वर्ब ओके आहे, पण वर्बचा फॉर्म कुठला यूज करणार. सिंग्युलर यूज करणार की प्लुरल यूज करणार. एक वचन असेल की अनेक वचन, हे कशावरून ठरणार तर सब्जेक्ट. म्हणजे सब्जेक्टचे पण दोन टाइप्स असतात. एक म्हणजे सिंग्युलर सब्जेक्ट्स आणि एक म्हणजे प्लुरल सब्जेक्ट्स. मग आता आपण बघूया सिंग्युलर सब्जेक्ट्स कोणते असतात आणि प्लुरल सब्जेक्ट्स कोणते असतात. एक असतो तो म्हणजे सब्जेक्ट आणि एक असतो तो म्हणजे वर्ब. सब्जेक्ट असतोय आणि एक असतोय वर्ब. त्याच्यामध्ये काय असतात दोन प्रकार. एक म्हणजे सिंग्युलर आणि एक म्हणजे प्लुरल. तर बघा, सिंग्युलर सब्जेक्ट्स काय काय असू शकतात. सिंग्युलर सब्जेक्ट ही असू शकतोय, शी असू शकतोय आणि इट असू शकतोय. किंवा काय असू शकतो तर सिंग्युलर नाउन किंवा अनकाउंटेबल नाउन. हे पण काय असते सिंग्युलरच असते. आणि अनेक महत्वाचं म्हणजे दिस आणि दॅट, ह्यांच्यासोबत पण सिंग्युलर वर्ब येते. ओके गाईज, तुम्हाला क्लिअर झाला असेल सिंग्युलर सब्जेक्ट काय असतात. हे सगळे सिंग्युलर सब्जेक्ट असतात आणि ह्यांच्या सगळ्यांसोबत सिंग्युलर वर्ब यूज केले जातात. मग सिंग्युलर वर्ब्स काय काय आहेत बघा. एक म्हणजे इज, आर. बघा, आय एम सॉरी, आर सिंग्युलर असणार आहे काय तर नाही, आर प्लुरल असणार आहे. इज सिंग्युलर आहे, परत वॉच सिंग्युलर आहे, डज सिंग्युलर असतो. ओके, आणि हॅज सिंग्युलर असतो. हे सगळे सिंग्युलर वर्ब्स आहेत. आता बघा, जसे सब्जेक्ट सिंग्युलर आहेत तसेच सब्जेक्ट प्लुरल सुद्धा असणार आहेत. मग कोणते सब्जेक्ट प्लुरल असतात. ही, शी, दे, इट यांच्यासाठी प्लुरल काय आहे. दे आहे, वी आहे आणि यू. तर बघा फ्रेंड्स, यू हा नेहमी सिंग्युलर असू दे किंवा प्लुरल असू दे, पण ह्याच्यासोबत नेहमी वर्ब हा प्लुरल येतो. यू जर एक व्यक्ती म्हणत असू आपण तरी सुद्धा वर्ब प्लुरलच येणार. आणि जर यू हा एक पेक्षा जास्त जण असेल तरी पण आपण वर्ब हा प्लुरलच यूज करतो. हे असू शकतात. परत दिसचं दीज आणि दॅटचं दोज आणि प्लुरल नाउन्स हे सगळे कशामध्ये येतात प्लुरल मध्ये येतात. आणि सिंग्युलर मध्ये तुम्हाला माहित असेल एव्हरीवन, एनीवन, एनीबडी, एव्हरीबडी, एनीथिंग, समथिंग, हे सगळे पण काय असतात सिंग्युलर सब्जेक्टच असतात. हे बघा, प्लुरल हे सगळे काय आहेत प्लुरल नाउन्स, प्लुरल सब्जेक्ट्स आहेत. आणि प्लुरल सब्जेक्ट सोबत वर्ब कसे येणार प्लुरल येणार. इजच्या ऐवजी काय येणार आर येणार. वॉचच्या ऐवजी काय येणार वेअर येणार. डजच्या ऐवजी
डू येणार आणि ह्याच्या ऐवजी हॅव येणार. क्लिअर झाला असेल तुम्हाला कोणत्या सब्जेक्ट सोबत कोणते वर्ब्स येतात. ओके फाईन आहे. तर चला आता आपण सिंग्युलर सब्जेक्ट्स आणि प्लुरल सब्जेक्ट सोबत कसल्या टाइपचे वर्ब्स येतात ते बघितलं. पण आय हा एक प्रोनाउन आहे जो सिंग्युलर आहे. मी एकच व्यक्ती असू शकते जी सिंग्युलर असू शकते, पण त्याच्यासोबत जे वर्ब्स येणार आहेत ते काय येणार आहेत ते आपण बघून घेऊया. आणि हे तुम्ही पक्क डोक्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे. तर बघा आय सोबत काय येतं वर्ब्स. प्रेझेंट टेन्स मध्ये ॲम येतं, वॉज अँड वेअर मधलं वॉज येतं, त्यानंतर ना हॅज अँड हॅव मधलं हॅव येतं, त्यानंतर ना डू डज पैकी डू येतं. ओके, त्यानंतर ना बघा वी अँड जी येऊ शकतो. हे सगळं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की आय सोबत कोणते वर्ब्स येतात. आणि सेकंड थिंग, काही वर्ब्स असे आहेत की जे सिंग्युलर सब्जेक्ट असू दे किंवा प्लुरल सब्जेक्ट असू दे ते सेमच राहतात. म्हणजे सब्जेक्ट हा माझा सिंग्युलर असू दे किंवा प्लुरल असू दे, ते वर्ब्स ॲज इट इज सेमच राहणार आहे. म्हणजे बघा जसं की डिड सोबत मॅटरच करत नाही सिंग्युलर सब्जेक्ट आहे की प्लुरल सब्जेक्ट आहे, तो नेहमी डिडच असतोय. आय डिडच येणार आणि वी डिडच येणार, शी डिडच येणार आणि ते डिडच येणार. ओके, तसंच हॅड सोबत मॅटर करत नाही सब्जेक्ट कोणता आहे. तसंच वी आय एन जी सोबत मॅटर करत नाही सब्जेक्ट कोणता आहे. वी टू इनडिफायनाइट टेन्स मॅटर करत नाही सब्जेक्ट कोणता आहे. ओके, यू शुड अंडरस्टँड दिस थिंग्स. ओके, नेक्स्ट थिंग बघा आता वाक्य कसा तयार होतो. एक असतोय सब्जेक्ट, एक असतोय हेल्पिंग वर्ब, एक असतोय मेन वर्ब आणि त्यानंतर असतोय ऑब्जेक्ट. तर या वाक्यामध्ये वर्ब कसं ओळखणार आपण. तर बघा नेहमी हेल्पिंग वर्बच बघायचं. हेल्पिंग वर्ब काय आहे ह्याच्यावरून डिसाइड होणार आहे की मेन वर्ब कसा असणार. हेल्पिंग वर्ब सिंग्युलर आहे, हेल्पिंग वर्ब प्लुरल आहे, ह्याच्यावरून डिसाइड होणार आहे की मेन वर्ब काय असणार आहे आपला. ओके, सब्जेक्ट वरून हेल्पिंग वर्ब म्हणून मेन वर्ब डिसाइड होणार आहे. हेल्पिंग वर्ब बघितल्या आपल्याला कळते की वाक्य सिंग्युलर आहे की वाक्य प्लुरल आहे. आपल्याला मेन वर्ब कडे जायची गरज नाही. नेहमी वाक्यात काय बघायचं, हेल्पिंग वर्ब. पण तुम्ही म्हणशीला की नेहमी हेल्पिंग वर्ब वाक्यामध्ये अवेलेबल असणारच आहे का, तर नाही. कधी कधी सब्जेक्ट, मेन वर्ब आणि डायरेक्ट ऑब्जेक्ट असतो. मग अशा केसमध्ये काय करणार तुम्ही. अशा केसमध्ये तुम्ही मेन वर्ब बघायचं, मेन वर्ब वरनं करणार. म्हणजे वाक्य हा आपला सिंग्युलर आहे की प्लुरल आहे कसं करणार आहे आपल्याला, वर्ब वरनं करणार आहे. जर वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब असेल तर हेल्पिंग वर्ब मुळे करणार, आणि जर वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब नसेल तर मेन वर्ब मुळे करणार की वाक्य आपला सिंग्युलर आहे की प्लुरल आहे. तर चला गाईज आता आपण बघूया कोणत्या सब्जेक्ट सोबत कोणता वर्ब येणार आहे. तर हे सॉल्व्ह करण्या अगोदर मी तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की कधी कोणते वर्ब्स यूज करायचे आहेत. मग ते मी आता इथे तुम्हाला कोणत्या सब्जेक्ट सोबत कोणते वर्ब्स यूज करायचे आहेत आणि कोणत्या हेल्पिंग वर्ब सोबत कोणते वर्ब्स यूज करायचे आहेत हे मी तुम्हाला आधी सांगितलं होतं ह्या आधीच्या व्हिडिओमध्ये. पण आता मी तुम्हाला रिपीट कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी सांगते. तर बघा इज, ॲम, आर, वॉज, वेअर, त्याच्यानंतरनं बी, बीन आणि बीन, ह्या सगळ्यांसोबत दोन टाईपचे वर्ब्स आहेत. एक व्ही प्लस आय एन जी, दुसरं म्हणजे V3. व्ही प्लस आय एन जी कधी येणार, ज्यावेळेस माझं वाक्य कंटिन्युअस असणार आहे. कंटिन्युअस टेन्स मध्ये असेल तर व्ही आय एन जी येणार, आणि जर वाक्य माझं पॅसिव्ह मध्ये असेल तर मग वर्बचा थर्ड फॉर्म येणार ह्या हेल्पिंग वर्ब सोबत. तर दुसरं थिंग बघा, डू, डज,
आणि did ह्यांच्यासोबत कायम वर्बचा फर्स्ट फॉर्म येणार. आता बघा did पास्ट आहे पण त्याच्यासोबत कधीच V2 येत नाही. नेहमी did सोबत V1च येतं. डू असू दे, डज असू दे, डिड असू दे, कायम त्यांच्यासोबत वर्बचा फर्स्ट फॉर्म येणार आहे. हे काय तयार करतात? इनडिफायनाइट. ओके गाईज, तर वळूया आपण पुढच्या मुद्द्याकडे. तर बघा हॅज हॅव हॅव सोबत नेहमी वर्बचा थर्ड फॉर्म येतो. Am I right? बघा हॅज हॅव सोबत वर्बचा थर्ड फॉर्म येतो. का? तर हे बनवतात परफेक्ट टेन्स. ओके, या सगळ्यांसोबत कधी तुम्हाला एक छोटासा मुद्दा मला सांगायचा आहे की वर्बचा फर्स्ट फॉर्म काय असतोय. बघा वर्बचा फर्स्ट फॉर्म, सेकंड फॉर्म, थर्ड फॉर्म, फोर्थ फॉर्म आणि फिफ्थ फॉर्म. एक साधा मेन वर्ब घेऊया आपण, कम घेऊया आणि त्यांचं सगळ्यांचं बघून घेऊया. कम हा त्याचा बेस्ट फॉर्म आहे. जर पास्ट मध्ये गेलो V2 केम येते. थर्ड फॉर्म काय ना, परत कमचा थर्ड फॉर्म कमच असतो. फोर्थ फॉर्म येतोय कमिंग आणि फिफ्थ फॉर्म येतोय त्याला एस आणि ES जोडलं की कम्स. ओके, तुम्हाला हे अंडरस्टँड झालं असेल तर तुम्हाला सांगते मी हॅज परत डू हे यूज करून ह्यांचे 5 फॉर्म्स तयार करायचे आहेत ते मी तुम्हाला सांगते. तर बघा इजचा बेस फॉर्म V1 इज असतो, V2 वॉज असणार. सॉरी, मुद्दा नको घ्यायला. तर मी तुम्हाला हॅजचं सांगायचं होतं मला. तर बघा बेस फॉर्म हॅव असतो, V2 हॅड असतो आणि V3 पण हॅड असतो. V4 हा हॅविंग असतो आणि V5 म्हणजे जर सिंग्युलर वर्ब म्हणून यूज करायचा असेल तर हॅज असतो. काल हॅज हा सिंग्युलर आहे. ओके, तर चला आपण हे बघून घेऊया. हे काय काय हे 4 वाक्य दिलेले ते 4 वाक्य सोडून घेऊया. ही काय माझा सब्जेक्ट आहे, सिंग्युलर सब्जेक्ट आहे. सिंग्युलर सब्जेक्ट काय घेणार? सिंग्युलर हेल्पिंग वर्ब घेणार. डू आणि डिड. डू हा प्लुरल आहे आणि डज हा सिंग्युलर आहे. मग इथं काय येणार? डज बरोबर असणार आहे, डू चुकीचं असणार आहे. आता बघा डज घेतलं हा नॉट ऍडवर्ब आहे, ऍडवर्ब ऑफ निगेशन आहे. लाईक आणि लाईक्स मधलं काय येणार? तर बघा मी तुम्हाला इथे लिहून दिले डू डज डिड सोबत नेहमी वर्बचा फर्स्ट फॉर्म येतो. तर मग लाईक आणि लाईक्स मध्ये वर्बचा फर्स्ट फॉर्म कोण आहे? लाईक आहे. मग हे बरोबर येणार, लाईक्स येणार नाही, SES लागणार नाही. पहिलं वाक्य समजलं असेल तुम्हाला. दुसरं वाक्य बघा ही काय आहे? सिंग्युलर आहे. सिंग्युलर सब्जेक्ट घेणार तो हॅज घेणार की हॅव घेणार? सिंग्युलर हॅज आहे, प्लुरल साठी हॅव आहे. तर मग इथं हॅज येणार, हॅव येणार नाही. हॅज सोबत काय येते? वर्ब, वर्बचा थर्ड फॉर्म येतो हॅज आणि हॅव. बघा हॅज आणि हॅव सोबत वर्बचा थर्ड फॉर्म येतो. मग डू डन हा डूचा डू डिड डन असं येते. मग डन हा वर्बचा थर्ड फॉर्म आहे आणि करेक्ट आहे हे वाक्य इथून पुढं. हे बघा आता तिसरं वाक्य बघा ही सब्जेक्ट आहे, त्याच्यासोबत हेल्पिंग वर्ब कोणता येणार? सिंग्युलर येणार. सिंग्युलर सब्जेक्ट सोबत म्हणजे डज ओके आहे, डू चुकीचा आहे. मग बघा हा ऍडवर्ब ऑफ निगेशन आहे. डज सोबत हॅव येणार की हॅज येणार? डज सोबत काय येते? डज सोबत नेहमी वर्बचा फर्स्ट फॉर्म येतो. वर्बचा फर्स्ट फॉर्म काय आहे? हॅज आहे की हॅव आहे? हॅव फर्स्ट फॉर्म आहे, हॅज फिफ्थ फॉर्म आहे. तर मग डज सोबत काय येणार? हॅव येणार, हॅज येणार नाही. क्लिअर झालं? आता बघा शी विल कम अँड कम्स. शी आहे, शी काय सब्जेक्ट आहे, याच्यासोबत हेल्पिंग वर्ब विल आलेला आहे. तर बघा विल, शाल, शुड, विल, शाल, कॅन, कुड, माइट, मे मे नंतर न आणि काय येऊ शकतात? मस्ट एक्सेट्रा. हे काय आहेत? मॉडल ऑक्झिलरी वर्ब्स आहेत. आणि कायम म्हणजे कायम लक्षात ठेवायचं, खूप प्रश्न पडले जातात. मागच्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला सांगितलेलं
हेल्पिंग वर्ब्स मॉडल ऑक्झिलरीज असतील तर मॉडल ऑक्झिलरी सोबत नेहमी वर्बचा फर्स्ट फॉर्मच यूज करायचा. मग विल सोबत कम्स येणार की कम येणार? ऑब्विसली कम येणार ना. मग कम बरोबर आहे आणि कम्स चुकीचं आहे. हे या 4 प्रश्नांची उत्तर आहे. तर तुम्हाला हे सगळं कन्सेप्ट मी आज काय शिकवलंय, सिंग्युलर सब्जेक्ट सोबत सिंग्युलर वर्ब्स घ्यायचे असतात. मग कुठले सब्जेक्ट सिंग्युलर आहेत, कोणते सब्जेक्ट प्लुरल आहेत, कोणत्या सब्जेक्ट सोबत कोणते वर्ब्स येतात आणि कोणत्या हेल्पिंग वर्ब सोबत कोणते मेन वर्ब्स यूज केले जातात, हे सगळं मी तुम्हाला आतापर्यंत समजावून सांगितलेलं आहे. आता मी अजून एक 4-5 क्वेश्चन्स बोर्डवर लिहिते. ते क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवते, म्हणजे तुम्हाला आजचा कन्सेप्ट एकदम क्रिस्टल क्लिअर होऊन जाईल. चला तर आता आपण हे 5 सेंटेन्सेस दिलेले आहेत, ते 5 सेंटेन्सेस सॉल्व्ह करून घ्या. आता बघा पहिलं वाक्य काय आहे, रोहन इज आर प्लेज इन द पार्क. आता रोहन बघा, रोहन काय आहे, सिंग्युलर सब्जेक्ट आहे. सिंग्युलर सब्जेक्ट सोबत कोणता वर्ब येणार? ऑब्विसली सिंग्युलर वर्ब येणार. आर येणार नाही कारण का तो प्लुरल सोबत यूज करतोय. एम येणार नाही कारण तो आय सोबत यूज करतोय, तर इथं इज येणार. ओके. आता बघा प्लेइंग आणि प्लेज इन द पार्क. आता मी तुम्हाला मागच्या ह्याच्यामध्ये शिकवलं होतं की इज, एम, आर, वॉज, वेअर, बीन, बीइंग, बी ह्यांच्यासोबत काय येतंय? ह्यांच्यासोबत एक तर वर्बचा आयएनजी फॉर्म येणार जर वाक्य कंटिन्युअस मध्ये असेल, नाहीतर वर्बचा थर्ड फॉर्म येणार जर वाक्य पॅसिव्ह मध्ये असेल. हे ह्या वाक्यामध्ये प्लेइंग दिसते, प्लेज दिसते, प्लेज येणार नाही. वाक्य कंटिन्युअस मध्ये आहे तर प्लेइंग येणार. राईट. आता पुढचा सेंटेन्स बघूया आपण. पुढचा सेंटेन्स काय बघा, रवी डिड ऑर डू नॉट कम्प्लीट ऑर कम्प्लीटेड हिज वर्क. आता बघा आपल्याला हे आणि हे चूज करायचं. तर बघा रवी हे एक सिंग्युलर सब्जेक्ट आहे. ओके, मान्य करताय तुम्ही. सिंग्युलर सब्जेक्ट सोबत सिंग्युलर वर्ब येणार, हेल्पिंग वर्ब येणार. आता बघा डिड आणि डू. डू आपण प्लुरल असल्यावर यूज करतोय, डज आपण सिंग्युलर असल्यावर यूज करतोय. मग इथे डू येणारच नाही. रवी सोबत काय येणार? डिड येणार. ओके. त्यानंतर हे नॉट आला, ॲडवर्ब ऑफ निगेशन. कंप्लीट आणि कंप्लीटेड. आता बघा डिड आहे, आपण शिकलेलो डू, डज, डिड ह्यांच्यासोबत नेहमी वर्बचा बेस फॉर्म येतोय, वर्बचा फर्स्ट फॉर्म येतोय. ओके. तर मग कंप्लीट येणार की कंप्लीटेड येणार? कंप्लीटेड तर V2 आहे आणि कंप्लीट V1 आहे. आपण आता शिकलोय डू डज आणि डिड सोबत काय ते वर्बचा बेस फॉर्म. हा ओके, हा रॉंग आहे. आता थर्ड सेंटेन्स बघा, यू वॉज वेअर ॲब्सेंट. यू सब्जेक्ट आहे, यू हा प्लुरल सब्जेक्ट आहे. आपण मग असे शिकलेलो की यू एक व्यक्तीसाठी असू दे किंवा एक व्यक्तीपेक्षा जास्त व्यक्तींसाठी आपण यू हा वर्ड प्रोनाउन यूज करत असलो तर नेहमी यू सोबत प्लुरल वर्ब येते. मग वॉज येणार का? तर नाही, वेअर बरोबर आहे. आणि हेल्पिंग वर्ब सोबत आता बघा इज, एम, आर, वॉज, वेअर सोबत नेहमी एकतर आयएनजी फॉर्म येणार नाही तर वर्बचा थर्ड फॉर्म येणार. ॲब्सेंट, ॲब्सेंटचा फर्स्ट फॉर्म ॲब्सेंट, ॲब्सेंटचा V2 ॲब्सेंट आणि ॲब्सेंटचा V3 पण ॲब्सेंट, त्याच्यामुळे ॲब्सेंट इथं करेक्ट आहे. ओके. चौथं वाक्य बघा, आय वॉज वेअर वेटिंग. आय आहे, आय सोबत सिंग्युलर वर्ब येणार, सिंग्युलर येणार, मग इथं वॉज येणार. आपण आय सोबत मगाशी शिकलेलो, आय सोबत काय येतंय? इज येतंय, वॉज येतंय, हॅव येतंय, वर्बचा फर्स्ट फॉर्म येतोय. तर आय सोबत इथं काय आलं? वॉज आलं. मग वॉज सोबत मगाशी इथं सांगितलं एक तर V3 येणार किंवा VING येणार. मग बघा इथं VING आहे, हे चुकीचं आहे. वॉज बरोबर आहे आणि वेटिंग करेक्ट आहे. तर बघा आता लास्ट सेंटेन्स बघायचा आहे, इथं आपला लेक्चर वाइंड अप होणार आहे. तर बघा दे हा प्लुरल सब्जेक्ट आहे. प्लुरल सब्जेक्ट ऑलवेज टेक्स प्लुरल वर्ब. सो वर्क सिंग्युलर आहे, मग सिंग्युलर येणार का नाही? दे सोबत वर्क येणार. एक छोटस एकदम स्मॉल कन्सेप्ट आहे, तुम्हाला लक्षात असायला पाहिजे. तर बघा सिंग्युलर सब्जेक्ट सिंग्युलर वर्ब घेणार, सिंग्युलर सब्जेक्ट सिंग्युलर वर्ब घेणार. पण बघा सब्जेक्ट सिंग्युलर आणि वर्ब सिंग्युलर ह्यांच्यामध्ये मी तुम्हाला एक सांगते बघा. ड्रेस, शी. ओके, मी एक वाक्य लिहिते इथं बघा, शी हॅज ड्रेस.
ओके, हे एक वाक्य लिहिलेलं आहे मी, तर शी हॅज ड्रेस. आणि अजून एक वाक्य लिहिलंय, दे हॅव ड्रेसेस. ओके, तर बघा सिंग्युलर सब्जेक्ट सोबत सिंग्युलर हेल्पिंग वर्ब आलं, प्लुरल सब्जेक्ट सोबत प्लुरल हेल्पिंग वर्ब आलं. ओके, तर लक्षात ठेवा सिंग्युलर सब्जेक्ट सोबत सिंग्युलर वर्ब येणार, प्लुरल सब्जेक्ट सोबत प्लुरल वर्ब येणार. आणि अजून एक मला सांगायचं आहे ते म्हणजे बघा अ गर्ल प्लेज फुटबॉल. ओके, आणि दुसरं वाक्य बघा, गर्ल प्लेज फुटबॉल आणि गर्ल्स प्ले फुटबॉल. नीट लक्ष द्या, इथं तुम्ही चुकू शकताय, त्याच्यामुळे मी सांगत आहे. बघा इथे शी आणि ते तुम्हाला पटकन कळून येते की शी सिंग्युलर असतो, ते प्लुरल असतो. सिंग्युलर सोबत सिंग्युलर हेल्पिंग वर्ब ॲज आला आणि प्लुरल सब्जेक्ट सोबत प्लुरल हेल्पिंग वर्ब हॅव आला. हे एकदम इझी आहे. पण हे बघा, अ गर्ल प्लेज फुटबॉल, ह्याच्यामध्ये एक मुलगी आहे, बरोबर आहे. एक मुलगी आहे म्हणजे सिंग्युलर आहे. सिंग्युलर सोबत आपण सिंग्युलर हेल्पिंग वर्ब यूज करतोय, तर मग इथं प्लेज यूज केले. ओके, दुसरं वाक्य बघा, गर्ल्स आहे, प्लुरल आहे, प्लुरल सोबत प्लुरल वर्ब यूज करणार, प्ले यूज केलंय, प्लुरल आहे. तर एक बेसिक कन्सेप्ट आहे, ते मला काय सांगायचं आहे ते मी व्यवस्थित सांगते. बघा सब्जेक्ट असेल, सब्जेक्टला जर यस किंवा ईएस लावला तर तो प्लुरल बनतो, पण वर्बचा उलटा असते. वर्बला जर तुम्ही यस किंवा ईएस लावला तर तो वर्ब सिंग्युलर असतो. तेच इथं आहे, सिंग्युलर सब्जेक्ट आहे, सिंग्युलर दिसते गर्ल, एकच आहे. सिंग्युलर सब्जेक्ट सोबत प्लेज यूज केले, यस ईएस लावला वर्ब मध्ये तर ते सिंग्युलर असते. पण जर सब्जेक्ट मध्ये बघा इथं गर्ल्स केले, यस ईएस लावला तर तो प्लुरल बनतो. हा एक मायनर छोटासा डिफरन्स आहे, कॉमन सेन्स आहे, आपण लहानपणीपासूनच शिकतोय त्याच्यामुळे आपल्याला येईल. पण काही असे स्टुडंट्स असतील की ज्यांना बेसिक्स येत नाहीत, त्यांच्यासाठीच आपण ही सिरीज स्टार्ट केलेली आहे बेसिक कन्सेप्टची. त्यामुळे ही बेसिक मायनर डिफरन्स आहे, हे लक्षात ठेवा. ओके, तर गाईज कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असे व्हिडिओ पाहिजे असतील तर ते पण कमेंटमध्ये सांगा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. थँक्यू फॉर वॉचिंग.